Check. Hello. श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वते नमः। श्रीमत्सद्गुरुचरणारविन्दाभ्यां नमः। श्रीमद्गुरुदेवतये नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। या कुन्देन्दुतुषारहारधवलां या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरां या श्वेतपद्मप्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाविरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। गोविन्दाय नमो नमः। गोविन्दाय नमो नमः। जय जय राम कृष्ण हरे हरे।
सद्गुरुराया कीर्तनी ये सद्गुरुराया गुरुराया ये सद्गुरुराया कीर्तनी ये सद्गुरुराया मती मंदमी काहीच नेणे मती मंदमी काहीच नेणे सांख्य अथवा न्याया कीर्तनी सांख्य अथवा न्याया कीर्तनी ये सद्गुरुराया गुरुराया ये सद्गुरुराया कीर्तनी ये सद्गुरुराया हीन दीन परी मनास वाटे हीन दीन परी मनास वाटे इच्छा तब गुण गाया कीर्तनी इच्छा तब गुण गाया कीर्तनी ये सद्गुरुराया गुरुराया ये सद्गुरुराया कीर्तनी ये सद्गुरुराया एका विनवी जनार्दनाथे एका विनवी जनार्दनाथे एका पद सारे गारे सा रे नी सारे नी धप पद सा एका विनवी जनार्दनाथे निरंजनी चाराया कीर्तनी निरंजनी चाराया कीर्तनी ये सद्गुरुराया गुरुराया ये सद्गुरुराया कीर्तनी ये सद्गुरुराया श्रोते आपण जगदीश मूर्ती यापुढे माझी उत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो आपली आवळे नाही मी बोलत सखा भगवंत वाचा त्याची साळुंकी मंजुळ बोलत सेवाणी शिकविता धनी वेगळाची व्युत्पत्ती नाही कळा नाही चातुर्य नाही प्रबंध नाही भक्ती ज्ञान वैराग्य नाही गौलता नाही वचनाची ऐसा माझा वांगविलास म्हणून बोलते सावकाश भावाचा भोक्ता जगदीश म्हणून या अनेन प्रियतामदेव श्री जानकीपती रामचंद्र पूर्वेशाम अस्माकं कुलदेवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ प्रथम वंदनीय अथवा त्रिवार प्रारंभ करीते मला दे आधार कलियुगी पामरा संत त्राता नमस्कार माझा गगनगिरी नाथा थोडं भजन करूया रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। विश्व गौरव उचित परम पूज्य स्वामी गगनगिरी महाराज की जय। भारत माता की जय, गो माता की जय, आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय। मंगल मूर्ति मोरया, जगदम्बा माता की जय। पायाची जोड मोरया, दे पायाची जोड मोरया, दे पायाची जोड मोरया, दे पायाची जोड मोरया, दे पायाची शरण मी जाऊ, तुझ विण कवणा शरण मी जाऊ, नाम तुझे बहु गोड मोरया, दे पायाची जोड मोरया, दे पायाची जोड। मंगलमूर्ती मोरया। निरूपणासाठी घेतलेला अभंग ज्यांची हयात गणपतीची सेवा करण्यात गेली असे मोरया गोसावी त्यांच्या घराण्यातले तिसरे पुरुष धरणीधर यांचं आहे। ते म्हणतात, दे पायाची जोड मोरया, दे पायाची जोड, तुझं विण कवणा शरण मी जाऊ, नाम तुझे बहु गोड मोरया, दे पायाची जोड। नाना दुःखे भोगुनी सारे, विषय वासना सोड मोरया, दे पायाची जोड। आणि शेवटच्या चरणात धरणीधर सांगतात, धरणीधर हा एवढेच मागे, काडी कृपेची तोड मोरया, काडी कृपेची तोड। देवाकडे काय मागावं हे संतांकडून शिकावं। आपल्याला कोणी सांगितलं काय पाहिजे मागा, देव प्रसन्न झाला तर आपण सांगू हिंदू कॉलनीमध्ये 4-4 बेडरूम असणारा एक ब्लॉक द्या, बरोबर ना? ही आपली आवड आहे। पण धरणीधरांनी काय मागितलंय की दे पायाची जोड मोरया, दे पायाची जोड। पायाची जोड म्हणजे वाहन नव्हे, जोडे नव्हे, पायाची जोड म्हणजे ऐश्वर्य, गणपतीच्या चरणाची सेवा। आज भाद्रपद शुद्ध प्रतिपदा चतुर्थी, आजपासून बाप्पांचं आगमन झालंय। ते 12 दिवसापर्यंतचं राज्य, खरं तर 1.5 दिवसाचंच असतं, पण आता आपण हौसेने लोकमान्य टिळकांनी
सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केल्यापासून आपण 12 दिवस म्हणजे अनंत चतुर्दशी असेपर्यंत तरी गणपती पूजन करतो. पण त्या दिवसात किती चरणाची पूजा केली आहे हे आपलं आपण ओळखावं. म्हणून ज्यांच्या घराण्यातच गणपतीचे पूजन, असे धरणीधर सांगतात की कितीतरी दुःख येतात, तुझ्या पायाची जोड दे, नाना दुःखे भोगुनी सारे विषय वासना सोड. की आपण सगळे जीव विषय वासने तर रममाण होतो. विषय कोणते आहेत तर पंचविषय आहेत. पंचविषय कोणते तर शब्द, रूप, रस, गंध आणि स्पर्श. या 5 विषयातून आपण बाहेरच पडू शकत नाही. एक विषयाचा एकेका प्राण्याने सेवन केलं तर त्याचा नाश झाला. मग आपण पंचविषय जर एकट्या पुरुषाने, पुरुष म्हणजे त्याच्या स्त्रिया पण आल्या, जर सेवन केले तर त्या पुरुषाची गत काय होईल, म्हणजे तो पशुच होईल. आणि म्हणून हे पंचविषय सोडव असं प्रार्थना धरणीधर गणेशाला करतायत. आता हे विषय कसं आहेत बघा, एक विषय कसं झालं तर एक पायरीने आपण जाऊ. शब्द, रूप, रस, गंध, स्पर्श. शब्दे तो मृगविंदीला, शब्दाचा आवाज ऐकून मृगाला अडचणीत आणतात. आता आपण शहरात राहतो त्यामुळे गावचं आपल्याला काय माहिती नाही, पण पूर्वीची घरं गावात असायची. डोंगराळ भागात असलं घर एखादं तर जनावरांची खूप भीती, म्हणजे पशूंची. तर एक व्यापारी असाच गावापासून दूर जंगलाच्या वाटेवर राहत होता. एकटंच घर होतं त्याचं आणि कोणाचं नव्हतं. तरुण होता, व्यापार करायचा, आणि जम बसला तेव्हा त्याला वाटलं की आता आपण गृहस्थ धर्मात प्रवेश करूया, म्हणजे 2चे 4 करूया. आणि म्हणून साजेशी वधू बघून त्याने विवाह केला. पण व्यापाराचं काम असल्यामुळे त्याला आता वधूला ठेवून व्यापारासाठी जावं लागणार होतं. आणि म्हणून त्याने पर्यायाने पत्नीला सांगितलं, तुला एकटी सोडून मी कसं जाऊ, कारण आपलं घर आहे ते डोंगराळ भागात आहे. ती म्हणाली, काळजी करू नका, मी माहेरनं माझी दाई बोलवते, जी लहानपणापासून मला सांभाळलंय, तिला बोलवते. तिला बोलवलं आणि येताना तिने सतार पण आणायला सांगितलं, तिला गाण्याची आवड होती. अशा प्रकारे ती दाई आली. तसं हे गृहस्थ आपल्या पत्नीला तिच्या स्वाधीन करून व्यापारासाठी निघून गेले. आता तेव्हाचा व्यापार तो असं विमानाने किंवा बोटीने असं जाता येत नव्हतं. चालत चालत एका वनातून दुसऱ्या वनात असं प्रवास असायचा. त्यामुळे खूप वर्ष लागणार होती परत यायला, हे त्याला माहिती होतं. मग हिने काय करावं, दाई आल्याबरोबर सगळी कामं व्हायला लागली, हिला रिकामा वेळ मिळू लागला. तसंही संध्याकाळच्या वेळेला जसं आता आपण कीर्तनाला उभं राहिलो तसं एक तिने व्यासपीठ तयार केलं, त्याच्यावर एक चांगलं स्वच्छ कपडा अंथरला आणि सतार घेऊन गात बसली. शरण मी तुझसी कृष्ण मुरारी, शरण मी तुझसी कृष्ण मुरारी, शरण मी तुझसी कृष्ण मुरारी. तुझ वाचुनी मज कोणी नाही, तुझ वाचुनी मज कोणी नाही, शरण मी तुझसी कृष्ण मुरारी, शरण मी तुझसी, शरण मी तुझसी, शरण मी तुझसी कृष्ण मुरारी. अशी आपले ते गात अगदी स्वर आळवत राहिली. आता मी स्वर आळवत नाही कारण मला थोडी सर्दी आहे, क्षमस्व. कृष्ण मुरारी. आणि असं गाता गाता लक्षात आलंय, संध्याकाळ झाली होती, समोरचं दिसत नव्हतं, तर कोणीतरी येऊन आपल्या समोर बसलंय. आणि जेव्हा ती गायचं थांबली आणि समोर पाहिलं तर एक हरिण. शब्द तो मृगविंदीला, म्हणजे 5 विषय एक प्राण्याने सेवन केला की कसं होतं ते उदाहरण सांगते मी तुम्हाला. तर बघितलं तर समोर हरिण, तो भानावर आला, गाणं संपलं तसा निघून गेला. दाई त्याची
साफसूफ करायला आली तर तिला एक मऊ असं काहीतरी लागलं म्हणून तिने वास घेतला तर सुगंध. ती आपल्या मालकणीकडे गेली आणि म्हणाले, हे खूप काय सुगंधित आहे, बहुतेक खूप भारी किमतीचं आहे. मग ती दुसऱ्या दिवशी याच्याकडे गेली, सोनाराकडे, आणि ते दाखवलं. ते म्हणाले, ही कस्तुरी. कारण तो मृग जो बसला होता गाणं ऐकत, तो कस्तुरी स्त्रवला आणि त्यामुळे ते कस्तुरीमुळे तिला पैसे खूप मिळायला लागले. आता हे व्यापाराला गेले, यांचं घर छोटंसं साधं होतं, पण कस्तुरीचे रोज रोज पैसे मिळायला लागले. त्यामुळे तिने भराभक्कम वाडा बांधला. त्या हरणासाठी मोठा एक व्यासपीठ तयार केलं छानपैकी, त्याला मृगजीन वगैरे घातलं आणि येऊन तो त्याच रोज बसायला लागला. रोज पैसे मिळू लागले. आणि असे काही वर्ष, 1.5 वर्ष गेलं आणि तो व्यापारी परत आला आणि बघितलं तर आपलं घर दिसत नाही. म्हणून गावात जाऊन चौकशी केली की आपलं घर कुठे गेली, पत्नी कुठे गेली, तिची दाई कुठे गेली. तर ते म्हणे, तुमचाच वाडा आहे तो. तर त्याला संशय आला, मी इतके वर्ष व्यापार करतो तर माझ्या घराची डागडुजी करू शकलो नाही आणि माझ्या पत्नीने हे घर एवढं मोठं कसं उभं केलं. त्याला वाईट हेतूने त्याने संशय घेतला आणि त्यामुळे एक दिवस असं झालं की तो म्हणाला, आधी जाऊन विचारूया. बघितलं तर ही सुद्धा जेवढी उंची तितकी रुंदी झालेली होती, कारण खाणं पिणं बदललेलं होतं. ती आरती ओवाळ कमळाच्या पाकळीत बंद होतो आणि हत्तीच्या पायाखाली पडून मरून जातो. मग एक एक विषयाने एक एक प्राण्यांचा नाश झाला तर पंचविषय एकट्या प्राण्याकडे असतील तर त्या प्राण्याचं काय होईल. आणि म्हणून धरणीधर सांगतात की नाना दुःखे भोगुनी सारे, विषय वासना सोड, मोर्या दे पायाची जोड. मोर्या त्यांच्या घराण्यातल्या पुरुषाचं नाव म्हणून मंगलमूर्ती मोर्या म्हणतात. मग ही दे पायाची जोड का? गणेश आदिबीज आहे. आदिबीज म्हणजे शंकर पार्वतीचे पुत्र असले तरी शंकर पार्वतीच्या विवाहात सुद्धा गणेश पूजन केलं होतं, एवढे ते आदिबीज आहेत. आणि म्हणून कार्यारंभी त्याची पूजा करतात. म्हणजे कसं तर विवाहे, घरप्रवेश, जेव्हा पहिले मुलं शाळेत जायची, आताचं गोष्ट वेगळं, पाठीवर तेव्हा धूळपाटीवर श्री गणेशाय लिहायची. विद्यारंभे विवाहेचे प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटेश्चैव विघ्न तस्य न जायती. की कधीही आपण बाहेर पडताना घराच्या विघ्नहर्ता गणपतीचं पूजन करून पडलो तर विघ्न राहत नाही. अशी ही विघ्नहर्ता आणि बुद्धीची देवता. कारण कसं आहे, गणपतीचं पूजन केलं की विद्या प्राप्त होते, ते एक विद्येचं स्वरूप आहे. म्हणून आर्याकार म्हणतात, विद्येनेच मनुजा
विद्येनेच मनुजा आले श्रेष्ठत्व या जगा माझी न दिसे एकही वस्तू न दिसे एकही वस्तू विद्येने जी असाध्य आहे की. तर गणपती बाप्पा हे बुद्धीची आणि विद्येची देवता आहे आणि विद्येमुळेच आपल्याला सगळं कळतं, ज्ञात होतं. म्हणून जगात एकही वस्तू तुम्हाला दिसणार नाही की जी विद्येपासून नाही. आणि ती बुद्धी आणि विद्या देणारा हा बुद्धिपती गणपती आहे. आणि म्हणून दे पायाची जोड मोरया, दे पायाची जोड. कुठल्या कार्यारंभी आपण गणपतीची पूजन करतो. घर प्रवेशासाठी, शिवाय युद्धाला जाताना. आणि नाही केलं का काय होतं. तर एक गणपतीचे पिता शंकर त्यांच्यातून पाहूया उदाहरण एक आणि पूर्वरंग संपूया. एकदा काय झालं की निर्भीड वनात शिवशंकर हे ध्यानाला बसले आणि कीर्तनकारांच्या दृष्टीतून ते चुकलं नाही. तर कीर्तनकार कोणतं? नारद मुनी. ते स्वर्गात गात स्वर्गातून तिथे आले आणि म्हणाले, महादेवा आपलं मुख म्लान का, आपण अशा निबिड अरण्यात का. तेव्हा आणखी खोटं खोटं ध्यानाला बसले. कारण हे चालतं बोलतं वर्तमानपत्र समजा जर ह्यांना कळलं तर आपल्याला पराजय झाला हे सगळ्या दुनियेत कळणार. म्हणून त्यांनी ठरवलं काही सांगायचंच नाही. पण ते शेवटी कीर्तनकार नारद मुनी ते खरं कारण जाणल्याशिवाय जातात का तिथून. ते तिथे मांडी घालून बसले आणि ओम नमः शिवाय जप करू लागले. आता हे असं करताना शंकर म्हणाले, हा कळल्याशिवाय जाणार नाही, सांगूनच टाकूया. म्हणाले, त्रिपुरासुरावर चालून गेलो होतो. शृंगीसारखं बलाढ्य व्यक्तिमत्व, नंदीसारखं ससज्ज पराक्रमी, शिवगण सगळं असताना मला पराभव प्राप्त झाला. आणि त्यामुळे त्या पराभवाचं कारण मी इथे एकांतात शोधतोय. तेव्हा मग नारद मुनी म्हणाले की आपण युद्धाला जाताना हे करून बघितलं होतं का, ते करून बघितलं होतं का. हो, सगळं झालं करून. मग हळूच म्हणाले, गणेशाचं पूजन करून बाहेर पडला होता का. तर म्हणे नाही, त्याचं कशाला मी पूजन करायचं, तो माझा पुत्र आहे. तर म्हणाले, अध्यक्षपदी तुम्हीच बसवलाय, सगळ्या देवांचा देव म्हणून अधिपती गणपतीचं पूजन केलं. मग आता कसं काय, त्यांचं पूजा केल्याशिवाय तुम्हाला विजय मिळेल. तेव्हा महादेवांना पटलं, त्याने पूजन केलं आणि मग त्रिपुरासुरावर स्वारी केली आणि त्रिपुरासुराचा वध केला. तर अशा प्रकारे कुठलंही कार्य करायच्या आधी प्रारंभी आपण गणेशाचं स्तवन करतो. कारण गणेश हे आदिबीज आहे. बरं, गजानन, आनन म्हणजे तोंड, गज म्हणजे हत्ती, हत्तीचं तोंड लावलं का. दंतकथा आहे आपल्याला माहिती आहे. पार्वतीने मळाचं बावलं केलं, त्याला ठेवलं, आत कोणी येऊ नका, बाहेर कोणी जाऊ नका, आणि शंकर आले. मग शंकराला अडवल्याबरोबर त्याने शिर कापलं. पार्वती माता येऊन रडू लागली, माझा पुत्र मारला म्हणून. मग म्हणाले, जो कोणी पहिला मिळेल त्याचा शिर लावा. तर शिवगणानं पहिला हत्ती मिळाला, त्याचं शिर आणून लावलं. मग मला सांगा, त्याचं शिर चिकटवलं तर मग ते तोडलेलंच का नाही लावलं. गज आननच का. गज म्हणजे हत्ती, हत्ती हा शक्तिशाली आहे, तरी तो शाकाहारी आहे. बरं, तो गणाने राहतो, समूहाने राहतो. आपल्यालाही असंच करायला पाहिजे, सगळ्यांना एकत्र घेऊन पुढे जायला पाहिजे. एकटं एकटं पुढे जाणाऱ्याला देवाला तो आवडत नाही. आणि म्हणून जरी गणपतीचं नेतृत्व म्हणजे हत्ती जरी कळपाचं नेतृत्व करत नाही, मादी करते. आणि शिवाय त्यांच्यातला एखादा जरी हत्ती मृत पावला तर वर्षाने एकत्र जमून श्राद्ध घालतात. एवढा एकोपा ह्या हत्तीमध्ये आहे. हे सगळे पुन्हा बारीक बारीक डोळे आहे, म्हणजे सूक्ष्मातिक सूक्ष्म पाहणं, शूर्पासारखे कान आहेत, म्हणजे खूप असं काही ऐकणं, मोठं मोठं उदर आहे त्याच्यात साठवून ठेवणं.
आणि जगताचं कल्याण करणं हे ध्येय गणपतीचं आहे. आणि म्हणूनच ह्याच कारणाने लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक उत्सव सुरू केला. पण आता इथे कीर्तन ठेवलं, बरं वाटलं, कोणाचंही ठेवा, आपण ठेवा, पण काही ठिकाणी विविध रस दिसून येतो. गणपतीच्या दिवसात हे अभिप्रेत नाही. असे डीजे की गाणी पण ऐकवत नाही, आपल्याच देवतांची आपणच विटंबना करतो. कोंबडी पडाली तंगडी धरून लंगडी घालायला लागली, हे इथे अभिप्रेत नाही. भजन कीर्तन असं गणपतीच्या उत्सवात करून एकत्र कसे लोक येतील हे आपल्याला साधायचं आहे. आणि म्हणून नाना दुःखे भोगुनी सारी विषय वासना सोड मोरिया दे पायाची जोड. आणि शेवटच्या चरणात सांगतायत धरणीधर की धरणीधर हा एवढेच मागे काडी कृपेची तोड. की गणपती बाप्पा माझी सेवा या 10 दिवसात तुला आवडली असेल तर मला बाकी काही देऊ नको, फक्त तुझ्या कृपेची तोड दे, एवढीशी कृपा माझ्यावर दे, असं मागणं फक्त संतच मागू शकतात. आणि म्हणून पूर्वरंग पद्यामध्ये आपल्याला धरणीधर सांगतायत सा दे पायाची जोड मोरया, दे पायाची जोड मोरया, दे पायाची जोड मोरया, दे पायाची जोड मोरया, दे पायाची जोड. तुझ विण कवणा शरण मी जाऊ, तुझ विण कवणा शरण मी जाऊ, नाम तुझे बहु गोड मोरया, दे पायाची जोड मोरया, दे पायाची जोड मोरया, दे पायाची जोड. कीर्तन पद्धतीप्रमाणे आपण थोडं नामस्मरण करूया. मंगलमूर्ती विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा. मंगलमूर्ती विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा. दुरितनाशना कृपा करा, दुरितनाशना कृपा करा. मंगलमूर्ती विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा. मंगलमूर्ती विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा. दुरितनाशना कृपा करा, दुरितनाशना कृपा करा. मंगलमूर्ती मोरया. उत्तरंगाकडे जाण्या अगोदर मला इथे सार्वजनिक गणेशोत्सव हिंदू कॉलनी मंडळ यांनी आमंत्रित केलं. गद्रे साहेब आणि त्यांचे सहकारी या सगळ्यांना मी धन्यवाद देते. गेल्या वर्षी सेवा घडली होती, बाप्पांनी ह्या वेळेला बोलवलं, त्यामुळे मी त्यांचे आभार मानते. तबल्यासाठी अवधूत चौबळ बोरवलीहून आले, त्यांनाही धन्यवाद देते. आणि पेटीसाठी अनुजा महाजन या परेलहून आल्यात, त्यांनाही धन्यवाद देते. श्रोते आपण जगदीश मूर्ती आपल्या सर्वांना नमस्कार करते आणि उत्तरंगाकडे वळते. प्रसंग असा होता की स्वानंद लोकात गणपती बाप्पा अगदी आपल्या उच्च सुवर्ण आसनावर विराजमान झालेले होते. आता आसनावर विराजमान झाले की थाट कसा असतो तो आपण समोरच पाहत आहे, किती सुंदर वाटतं ते. आणि सगळ्यांची लगबग चालली होती, दर्शनाला यायचे जायचे, दरकदार द्वारपाल हे सगळे बाप्पाचं दर्शन घेऊन मंत्रमुग्ध झाले. आणि बाप्पा अगदी
हसत मुखाने सगळ्यांना गोड आशीर्वाद देत होते. आणि त्याच वेळी गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. तर त्याच वेळेला देवर्षी नारद मुनी या गादीचे मालक त्यांचं आगमन झालं. ही कथा आहे गणेश पुराणातली कौंडन्य ऋषी आणि आश्रया यांच्या संवादातून आलेली. दिनी एके चिरकाली श्री नारद मुनी गणेश पदवंदी जप तप धन्य मानी मुनिवरी जसा स्तवन करी तो बंदी. राम 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 हरे हरे राम 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 सीतापते राम 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 रघुत्तम राम. तर अशा प्रकारे स्वानंद लोकात ज्या आसनावर विराजमान झाले होते गणेश, तिथे देवर्षी नारद मुनींचं आगमन झालं. आणि त्यांना पाहिल्याबरोबर गणेश आपल्या आसनावरून उठले, नारदांना आणलं आणि आपल्या बरोबरच्या उच्च आसनावर बसवलं. साधू संत येते घरा, तोची दिवाळी दसरा या नायाने त्यांचं उत्थान केलं, त्यांचं आगत स्वागत केलं. आणि त्याला उंच आसनावर बसून म्हणाले, नारद मुनी विशाल बुद्धे, कसं काय आगमन झालं आपलं, इथे येण्याचं प्रयोजन काय. तेव्हा देवर्षी नारद मुनी म्हणाले, परमेश्वरा, बरेच दिवस आपलं दर्शन नाही, केवळ दर्शन मात्र हेतू मी आपल्या इथे आलो आहे, केवळ दर्शन मात्र. असं म्हटल्यावर खोचकता लक्षात आली. गणेश बाप्पा ते बुद्धीची देवता, त्यांना कळलं की असेच काही येणारे नाही आहेत. आणि म्हणून विचारलं, संकोच करू नका, जे काय पाहिलं असेल, काही अघटित झालं असेल, काय जे असेल ते तुम्ही सांगा. असं म्हटल्यावर आडेवेडे घेत म्हटले, नाही हो, फक्त दर्शन मात्र आलो. पण गणेश भगवंत म्हणाले की कारणाशिवाय मतिमंद न प्रवर्तते. गतिमंद असतो ना, तो सुद्धा कारणाशिवाय हालचाल करत नाही. आणि नारद मुनी, आपण तर त्रिकालज्ञ, आणि तुमच्याकडून असंच येणं होणार नाही, तर जे काय पाहिलं असेल ते सांगावं. आणि असं म्हटल्याबरोबर नारद मुनी म्हणाले, त्याचं असं आहे, मी ना मिथिला नगरीत गेलो होतो. त्याचा राजा, मिथिला नगरी म्हटल्यानंतर आपल्याला सीतेचे वडील जनक तेच आठवतात. पण हे जनकच होते, पण सीतेचे वडील नव्हते. ते जनक राजावर आसस्त आहेत. आणि ते जनक राजा एवढा दानधर्म करतायत, एवढा दानधर्म करतायत, तर नेणारच होसंडून सांडताय. पण मी पाहिलं प्रभू की त्यांच्या कोशागारात सुद्धा किती दिलं तरी कमी काही नाही, आणखी भरतंय, भरून वाहतंय. म्हणजे आपल्याला एक लक्षात येतं, दान दिल्याने काही कमी होत नाही. दानाने धनशुद्धी होते आणि मन विशाल होतं. आणि म्हणून दान करावं. आता इथे सार्वजनिक गणेशोत्सव आहेत, आपण आलं तर काहीतरी दान त्या पेटीत टाकावं किंवा पावती फाडावी. कारण दान दिल्याने आपलं काही कमी होत नाही, सव्याज वाढतं. आणि म्हणून फळाची आशा करून करायचं नाहीये. तर म्हणाले, हे सगळं मी पाहिलं आणि राजाला म्हटलं, वा राजा, दान धर्मासारखं पुण्यक्षेत्र तू करतोय, पुण्य कर्म करतोय, तुझी भरभराट हो. पण हे सगळं कशामुळे माहितीये? त्या गणेशाच्या कृपेमुळे. कोणी सांगितलं? नारद मुनींनी. हे जे तू करतोयस ती सगळी त्या मंगलमूर्तीची कृपा आहे.
असं म्हटल्याबरोबर तो राजा खवळला, रागाने बोलू लागला. काय म्हणे सांगते, मीच करणारा, मीच करता करविता, देता देवविता, भोगता सगळं काही मीच आहे. असं म्हटल्याबरोबर आपण त्याला सुनवलंय. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अनिष्टान पाहिजे. समर्थांनी सांगितलंय, रामदास समर्थांनी, की सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचं अधिष्ठान पाहिजे. किती काही केलं आणि भगवंताचं अधिष्ठान नसलं तर काहीही पूर्णत्वाला जात नाही. तेव्हा हे राजा, तू करतो आहेस, हा तुला विफल गर्व आहे, तेव्हा ह्या गर्वाने तू चढून जाऊ नकोस. एक ना एक दिवस तुझा गर्व हरण झाल्याशिवाय राहणार नाही. असं नारद मुनी गणपती बाप्पांना सांगतायत. ऐकोनी गर्वोक्ती तयासी, त्वरे गर्व फला पावसी, ऐसे वदोनी त्वत्पदासी, पातलो देवराया. मंगलमूर्ती. असो, आवाज समोरून काही येत नाही, आपण आपलाच आवाज करायचा. अरे बाप्पाचं आगमन झालं तर थोडं मंगलमूर्तीचं जय जयकार होऊ दे. मंगलमूर्ती. शाबास. तर असं सांगितल्याबरोबर गणपती म्हणाले, बरोबर आहे, राजा चांगलं काम करतोय, पण त्याला गर्व आहे, अहंकार आहे. एवढं सोडलं तर बाकी काही वाईट नाहीये. तेव्हा देवादिदेवा गजानना, तुम्ही त्याचा गर्व तेवढा घालवा आणि त्याला चांगलं करून त्याचं चांगलं कल्याण पुढे करा. असं म्हटल्याबरोबर नारायण नारायण, तिथून ते अंतर्धान पावले नारद मुनी. आणि गणपती बाप्पाने त्वरित ध्यान लावलं की आता सांगितलंय खरं, आपल्यासारखं नाही उचलली जीप लावली टाळायला. त्यांनी सांगितलं ना, त्यांनी पडताळा घेतला की काय आहे स्थिती. आणि त्यात किमपी ध्यानात सगळं त्यांना दिसलं की राजा कसा गर्वाने उन्मत्त झालाय. दानधर्म करतोय पण गर्व आहे तर सगळं निष्फळ होतंय. आणि म्हणून ते बघितल्यावर लगेचच गणपतीने आपली वेशभूषा बदलली. त्वरित विप्र हो श्री गजानन, त्वरित विप्र हो श्री गजानन, गुरुप सत्य है शीघ्र घेऊन, गुरुप सत्य है शीघ्र घेऊन, गमन तो करी मिथिला पुरा, गमन तो करी, गमन तो करी, गमन तो करी मिथिला पुरा, जनक वैसला राज मंदिरा, जनक वैसला राज मंदिरा. त्वरित विप्र हो श्री गजानन. गणेशाने आपली वेशभूषा बदलली आणि एका कुष्ठरोग्याची भूमिका घेतली. फाटकं वस्त्र पांघरलं, ठिकठिकाणी जखमा झाल्यात, माशा गवगवतायत, पू गळतोय. आणि असं कुरूप सत्य हे शीघ्र घेऊन की स्त्रव स्त्रव रक्तम मंगलम, अनेक छत पडली आहेत, भेगा पडल्या आहेत संपूर्ण शरीराला. आणि उठत बसत काठी घेतली आहे, स्वतःचं शरीर स्वतःला सावरत नाहीये. कधी पडावं, अडखळावं, पुन्हा उठावं, पुन्हा चालावं, इकडे तिकडे बघायचं नाही, सरळ वाटेने जायचं. आणि असे मिथिला नगरीपर्यंत पोचले.
तिकडची लोक कोण आलाय हा नवीन म्हणून उत्साहाने बघू लागली. जवळ जावं तर दुर्गंधी म्हणून लांब राहायला लागली. त्यातल्या त्यात मुलं ती दगड मारू लागली आणि ते दगड मारलेल्या ठिकाणी रक्त पू गळायला लागला आणि माशा गुंगावत राहिल्या. आणि तसेच ते प्रवेशद्वारापाशी आले महालाच्या राजाच्या. आणि तिथल्या पहारेकरांनी नाकाला कपडं लावलं. का तर दुर्गंधी येते. कोण रे बाबा, तू काय पाहिजे? तर म्हणे मला राजाला भेटायचंय. कशासाठी? तर मी राजाला सांगेन. आणि राजाने सांगितलेलं होतं विनमुख कोणाला जाऊ द्यायचं नाही. आणि म्हणून एकदा ब्याद नको, घाणवास येतोय म्हणून त्वरित घेऊन गेले, राजाकडे सोडलं. राजा उठले, विप्र पाहिले, नमस्कार केला आणि यानी प्रतिनमस्कार केला. ते म्हणाले कसं काय आगमन झालं? तर राजा, मी काहीतरी मागण्यासाठी आलोय, मी याचक आहे, मला काहीतरी पाहिजे, पण आधी वचन दे. राजा गर्वाने तर उन्मत्त झालाच होता. तो म्हणाला वचन कशाला? आतापर्यंत जे जे आले, ज्यांना जे जे पाहिजे ते ते दिलेलं आहे, त्यामुळे मी शब्दाला मुकरणार नाही. तेव्हा वचन कशाला? नाही म्हणे, मी जे मागणार ते देऊ शकणार नाही म्हणून वचन दे. शेवटी राजालाही ते कंटाळवाणं वाटलं, किळसवाणं. पटकन वचन दिलं. म्हणे माग काय हवं ते. तसं तो याचक म्हणाला, राजा मला एक वेळ पोट भरेल असं भोजन दे. काय मागितलं बघा, किती मागितलं? मी खूप दिवसाचा उपवासी आहे, तुझी चंद्रासारखी धवल कीर्ती ऐकून मी इथपर्यंत आलोय, तू दान धर्म फार करतोयस, तेव्हा मला एक वेळ दुपारचं भोजन माझं पोट भरेल एवढं दे. तर राजा खो 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 हसायला लागला. ते म्हणे 5 गाव माग, माणिक मोती माग, कसलं तू नुसतं एक वेळचं भोजन मागतोय? ते म्हणाले याचकाने आपल्या मर्यादित राहावं, जेवढं पाहिजे तेवढंच घ्यावं, अधिकचं घेऊ नये. त्यामुळे मला एक वेळचं जेवण म्हणजे एक वेळचंच भोजन दे, बाकी मला काही नको. तसं टाळी वाजवली राजाने. प्रतिहारी आले, याला घेऊन जा म्हणे, स्नान वगैरे घाला आणि याला भरपूर जेवायला वाढा. तसं ऐकुनी जनक याचक वचन, ऐकुनी जनक याचक वचन, नेपाक सदनी अत्यादरे, नेपाक सदनी अत्यादरे, ऐकुनी जनक याचक वदन. अत्यादरे त्यानी अर्पियले अन्न, अत्यादरे त्यानी अर्पियले अन्न, परिन प्रसन्न जठराग्नी, परिन प्रसन्न जठराग्नी, ऐकुनी जनक याचक वदन, ऐकुनी जनक याचक वदन, याचक वदन, याचक वदन. तर अशा प्रकारे जनक राजाने त्या याचकाचं सगळं ऐकलं आणि पाकशाळेत घालवलं. तिथल्या शिपायांनी त्याला अगदी सुंदर स्नान घातलं, वस्त्र दिली आणि मग चांदीच्या चौरंगावर बसवलं, सोन्याचं ताट पुढ्यात, सोन्याच्या वाट्या. आणि आता आचारी वाढायला लागले. आता राजाचा थाट, ते काय किडूक मिणूक थोडं असणार. तुम्ही म्हणाल बघायला गेला होतात का बाई? हो, तेव्हा कुठे मागे असेन, आज तुमच्या समोर आहे. पंढरीनाथ भगवान की जय. तर अशा प्रकारे प्रत्येक जण त्यांना आणून वाढवू लागले. आपण कसं कुठल्या समारंभाला गेलं की लोणचं वाढलं तेवढंच बोट लावून खा, पापड तेवढाच मोडून तोंडात घाल, तसं या याचकाचं झालं. भुकेलेला होता ना, मग जे जे पुढ्यात येईल ते एका घासात तो संपवायचा. असं करून पाकशाळेत जेवढ्या लोकांचं काही स्वयंपाक केलेला होता तो सगळा यांनी गट्टम केला, पण तृप्तीचा ढेकर नाही. आता मात्र ते बल्लव सगळे घाबरले आणि राजाकडे गेले. बल्लव म्हणे नृपा आहे, मला असं वाटतंय म्हणाले की हा कोणीतरी असा याचक नाहीये,
काही दिवसापूर्वी राक्षस आला होता नगरात, तोच वेश बदलून आला असं वाटतं. कारण राजा शिजवलेलं सगळं स्वयंपाक एकट्याने खाल्ला. आता बाकीच्यांचं काय? तर म्हणाले पूर्ण पुन्हा सिद्धी करा आणि वाढा. पुन्हा सगळं पाकसिद्धी केली, वाढली तरी तृप्त नाही. मग आता न शिजलेलं पण ताटात आणून वाढू लागले. असं करता करता राजाच्या कोशातील सगळं काही अन्न होतं ते संपलं. मग राजाने फरमान दिलं की गावातल्या लोकांकडून आणा. तिकडचं सगळं आणून घातलं तरी फसतं, तरी ढेकर नाही. आता याचक म्हणतो, राजा जवळ आला आणि म्हणतो क्षमा मागतो. आपण कोणी देव नाही ना? की नारद मुनीने एकदा म्हटलं होतं की गर्व तुझं हरण होईल, तर तुम्ही देव नाही ना? तुला काय करायचंय? तू फक्त मला एक वेळचं भोजन देणार असं वचन दिलंस, त्यामुळे दे भोजन, नाहीतर मी सत्व घेऊन चाललो. नाही 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 म्हणून सगळ्या लोकांचं पण आणून कच्च शिजलेलं वाढलं तरी पण तृप्ती नाही. शेवटी याचक उठलं आणि निघून जाऊ लागलं. मागे मागे राजा आहे, ओ जाऊ नका, ओ मला क्षमा करा, मी गर्वाने अंध झालो. पण याचक काही ऐकत नाही. आणि असं या परित्याचा गर्व हरोनी, या परित्याचा गर्व हरोनी, मागे नगरी भिक्षा, नगरीचे ते धान्य संपले, नगरीचे ते धान्य संपले, मिळत नसे त्या भिक्षा रामा साधुजी. राजा राम तर अशा प्रकारे नगरात प्रत्येक घरात यावं. ओम भवती भिक्षां देही. ब्राह्मणाची मुख्य भिक्षा रोज दीक्षा रोज मागावी भिक्षा. ओम भवती या पक्षा राखलेच पाहिजे. ब्राह्मणाने भिक्षा मागितली म्हणून त्यांना खोट नाही, त्यांना पाप नाही. आणि म्हणून ते प्रत्येक याचकासारखं प्रत्येकाच्या दारात आणि भिक्षावाडा म्हणावं. घरातल्या स्त्रीने म्हणावं की घरात मुलांनाच खायला नाही, त्या दुष्ट राजाने कोणा याचकासाठी घेऊन गेलाय. एकादशीच्या घरी शिवरात्रीने यावं, तसं आमच्या घरी आलात, कसं होणार? असं म्हटल्याबरोबर ते पुढे पुढे जातात, राजा मागून मागून. आणि गावच्या वेशीवर आले आणि त्यांच्या कानात आवाज आला, यावे गजवदना यावे, यावे गजवदना यावे, भजनी माझ्या रंगावे, यावे गजवदना यावे. आर्तस्वराने आळवत होती एक स्त्री आणि त्या रोखाने हे निघाले आणि तिच्या पर्णकुटीच्या समोर आले. ओम भवती भिक्षां देई. ती लगबगीने बाहेर आली. बिचारी पदर घेतला डोक्यावर. म्हणाले, याचको, आम्ही अयाची तृप्तीने राहतो, आमच्या घरात काही नाही द्यायला. तर हे थांबलेच नाही. शोधक नजरेने इकडे तिकडे बघतात ना, घरातच शिरले न बोलवता. आणि अशा प्रकारे घरात शिरल्यावर परडीकडे बघू लागले. ती म्हणाली, ओ काय नाही, या परडीत एक दुर्वांकूर होता. मनात म्हणतात गणेश ते रूप घेतलेलं की हा दुर्वांकूर मला किती प्रिय आहे, तोच मला दे. मग ती म्हणाली, मी गणेश भक्त आहे, दे पायाची जोड मोरया, दे पायाची जोड. तेव्हा मी 108 दुर्वा वाहिल्या गणपतीला. हा एक दुर्वांकूर राहिला, दे दे तो मला दे. राजा मागणं होताच. तो दुर्वांकूर हातावर पडल्यावर तो खाल्ला आणि तृप्तीचा ढेकर दिला. नव्हे भगवंत चतुर्भुज रूपात प्रगट झाले. राजा मागणं होताच की कोणाकडे जाऊन पोट भरतं. तर देवाला खूप लागत नाही, थोडं लागतं, पण ते भक्तिपूर्ण पाहिजे. त्याजुनी द्विज रूपा देव प्रगट झाला, सिद्धी वंदिती पदर झाला. आपलं रूप त्यागलं आणि चतुर्भुज रूपात जसे आपल्या समोर बसलेत बाप्पा तसे प्रकट झाले आणि म्हणाले, मुली माग तुला काय हवं.
ती म्हणाली, मूर्ती तुमची पाहताना देह भान हरपले, मागणे हो आता काही नाहीच हो उरले. की मी नित्यनेमाने तुमची पूजा मनापासून करायची आणि एकच आस होती की तुमचा आशीर्वाद लाभावा. तर आपण प्रत्यक्ष दर्शन दिलं ह्याच्यासारखं भाग्य ते कोणतं. आणि राजा पाठीमागे होता, तोही चरणावर कोसळला आणि म्हणाला, नारदांनी सांगितलं होतं, मला गर्व झाला आणि त्या गर्वाच्या ओघात मी विसरलो, मीच करता आहे असं वावरू लागलो आणि आपण माझी परीक्षा घेतली, मला क्षमा करा, चला पुन्हा आपल्या राज्यात चला. गणपती बाप्पा म्हणाले, नाही येणार. जेव्हा आलो तेव्हा तू मला माझ्या पोटभर खायला घातलं नाहीस, तुला काय हवं ते माग, तुला पश्चाताप झाला ना, तुला हवं काय ते माग. तेव्हा राजा म्हणाला, देवा तुम्हाला वाढण्यासाठी मी माझ्या नगरातल्यांचं सगळ्यांचं कच्चं धान्य, शिजवलेलं धान्य काढून घेतलं. त्यांची मुलं उपाशी आहेत, तर त्यांचं कल्याण करा. आता जेव्हा लोकांचं कल्याण करा म्हटल्यावर गणपती प्रसन्न झाले आणि म्हणाले की बाबा रे, ज्यावेळी मी येत होतो तेव्हा मागे कृपा करूनच पुढे जात होतो, त्यामुळे सगळ्यांचं अन्नधान्य भरलेलं आहे. तू वृथा गर्व केलास, त्यामुळे अशीच जनसेवा कर. जनसेवा हीच ईश्वराची सेवा आहे आणि माझी सेवा आहे. तेव्हा लोटांगण घातलं राजाने. गणपती धन्य झाले गणपतीचं दर्शन घेऊन. मग आपण म्हणाल, ती स्त्री कोण होती जिला दर्शन दिलं, जिला गर्व नव्हता? एक दुर्वांकूर किती आवडला त्यांना, आणि म्हणजे दुर्वा किती आवडतात देवाला, म्हणून जसं जमेल 21 त्याच्या पटीत तर आपण शक्य तितकी देवाला ती वाहावी, कारण ही देवाची आवड. तर ती होती त्रिशिरस ऋषींची पत्नी विरोचना आणि तिचे पती, दोघेही गणपती भक्त होते. की त्याने मोरयाची सेवा केली, खरोखरच त्याच्या चरणाची सेवा केली आणि म्हणून त्याच्या झोपडीत येऊन सुद्धा तिला धन्य केलं, सगळं दैन्य घालवलं. तशी कृपा आपल्या सगळ्यांवर गणपती बाप्पाने करू दे आणि आपल्याला प्रत्यक्ष नाही तर स्वप्नात तरी दर्शन देऊ दे, असं मी मागणी मागते. आणि पूर्वरंग पद्यामध्ये जे मागितलंय धरणीधराने ते म्हणते, सा सा रे ग म प ध प म ग रे ग सा रे सा. धरणी धरा एवढेच मागे, काढी कृपेची तोड. मोरया दे पायाची, मोरया दे पायाची. तुझं कवणा शरण मी जाऊ, तुझं कवणा शरण मी जाऊ. नाम तुझे बहु गोड मोरया, नाम तुझे बहु गोड मोरया. दे पायाची, मोरया दे पायाची, मोरया दे पायाची. सर्वांची सुख लाभावे तशीच आरोग्य संपदा, कल्याण व्हावे सकळांचे कोणी दुःखी असू नये. म्हणा तथास्तु तथास्तु तथास्तु. आरती घेऊ एक गणपतीची. ह्याची दान दे गा देवा तुझं विसरण व्हावा, गुण गाईन जी माझी सर्व जलगे मुक्ती धन संपदा. संत संग देई तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हास, सुखे घालावे आम्हासी, सुखे घालावे आम्हासी. सुख करता दुःख हरता वाता विघ्नांची, दुर्वी पुरवी प्रेम कृपा जयाची. सर्वांगी सुंदर उठशी तुराची, कंठी जटे मुक्ता बोळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे कामना मूर्ती. जय देव रत्न खाते
मंगलमूर्ती मोरया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंतानंता, रघुनायका मागणेच्या. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद. हरिओम तत्सत.